राज्य सरकार बालमृत्यू आणि कुपोषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे। मात्र अकोले तालुक्यात शासकीय वैद्यकीय आरोग्य विभाग व महिला बाल कल्याण विभाग कुपोषण मुक्तीकडे दुर्लक्ष करत असल्याने गेल्या जानेवारी महिन्यात सॅम 82, मॅम 492 कुपोषित बालके आणि दुर्धर आजार 29 बालके आढळून आल्याची धक्कादायक बाब शासनाला पाठवलेल्या अहवालातून समोर आली आहे। मात्र सरकारी आरोग्य यंत्रणा या समस्येवर मात करण्यात सपशेल अपयशी ठरल्यामुळे आदिवासी तालुका असलेल्या अकोले तालुक्यातील कुपोषणाचा प्रश्न गंभीर बनलाय। बालके कुपोषित होऊ नयेत यासाठी शासन योजनेतून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी गरोदर महिला व बालकांवर खर्च केला जातो। मात्र तो खर्च व्यर्थ झाल्याचं उघड झालं। आदिवासी भागातही मोठ्या प्रमाणात कुपोषित बालके आढळून आल्याचा अहवाल बाल कल्याण प्रकल्प अधिकाऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या लेखी अहवालात नमूद केलाय। तर राजूर बाल कल्याण प्रकल्प कार्यालयात सॅम अतितीव्र कमी वजनाचे 47 व मॅम मध्यम तीव्र कमी वजनाचे 278 कुपोषित बालकांची नोंद झाली असून दुर्धर आजार 13 बालकांची नोंद झाली आहे। तर अकोले बाल कल्याण प्रकल्प कार्यालयात सॅम अतितीव्र कमी वजनाचे 35 आणि मॅम मध्यम तीव्र कमी वजनाचे 214 कुपोषित बालके आणि दुर्धर आजाराचे 16 बालकांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे। त्यामुळे आदिवासी भागातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करणं आवश्यक आहे। तसेच जन्मताच दुर्धर आजार, हृदयविकार, कावीळ, निमोनिया, दमा, श्वासावरोध, कमी वजनाचे, कमी दिवसांचे बालक, जन्मताच व्यंग यांसारख्या विविध कारणांनी 0 ते 6 वर्षांच्या बालकांचे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत असतात। सुदृढ बालक जन्माला यावं आणि बालमृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी APJ अब्दुल कलाम अंतर्गत गर्भवती मातांना सकस आहार दिला जातो। अकोले तालुका आरोग्य विभागाने राजूर व अकोले बाल कल्याण प्रकल्प दरवर्षी लाखो रुपये खर्च करते, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करूनही कुपोषणाची वाढती आकडेवारी रोखण्यात आरोग्य, महिला व बाल कल्याण विभाग अपयशी ठरत आहे। परंतु अकोले तालुक्यात 10 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या राजूर व अकोले या 2 महिला बाल कल्याण प्रकल्पांतर्गत 587 अंगणवाडी केंद्र कार्यरत आहे। गरोदर, स्तनदा माता, महिला व लहान बालकांना घरपोच पोषण आहारामध्ये धान्य पुरवठा करणे तसेच 3 ते 6 वर्ष वयाच्या बालकांना ताजा आहार, गरोदर व स्तनदा माता यांना, त्याचबरोबर 7 महिने ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना आठवड्यातून 4 दिवस अंडी व केळी यांसारखे पौष्टिक खाद्यपदार्थ देऊन त्यांचे वजन, उंची तपासणे, आरोग्य विभागामार्फत लसीकरण मोहीम राबवणे अशी विविध कामे अंगणवाडी सेविकांमार्फत होणं आवश्यक आहे। ते योग्यरित्या करण्यात येत नाही। त्यामुळे अकोले तालुक्यात कुपोषणाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे। 574 बालक कुपोषित असल्याचं उघड झालंय। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह प्रतिनिधी किशोर मोहिते, अकोले।